नमस्कार मित्रांनो, स्पाइन कनेक्टच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला आज तुम्हाला सांगू इच्छितो 5000 इम्प्लांटेशन ओआमच्या मदतीने आपले डॉक्टर शैलेश संतवाकर सरांनी पूर्ण केले. सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय थिंक तुम्ही पहिले आता त्यांनी हे उपलब्धी हासिल केली आहे. मला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकाल की आज हे रोबोटिक एनहान्समेंट AI जनरेशन जे आहे तुम्हाला डॉक्टरी कसं हेल्प करते? No, I think Suraj, thank you for this beautiful introduction. तुम्ही मला खूप महत्त्वाची गोष्ट विचारली की AI आणि रोबोटिक. आज सर्वांनाच रोबोटिक्समध्ये खूप इंटरेस्ट असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये रोबोटिक आलं आहे आणि जसं आपण बोलतो स्पाइन सर्जरीमध्ये पण OAM नेव्हिगेशन बेसिकली इट इज इन्हान्स्ड व्हर्जन ऑफ रोबोटिक्स. बेसिकली दिस टेल्स, ही टेक्नॉलॉजी आपल्याला सांगते की काय प्रिसिजन करावं, काय सिलेक्ट काम करू शकतो आणि रिअल टाइम म्हणजे आज आपण जगतोय आणि वी आर नोईंग व्हॉट्स हॅपनिंग. दॅट इज नेव्हिगेशन. आणि आय थिंक सगळ्या फील्डमध्ये येणार आहे. यू बिलीव्ह इट दॅट आज वेस्टर्न देशांच्या मध्ये इव्हन ईस्टर्न कंट्रीज लाईक सिंगापूर, कोरिया आणि जपान भयंकर उत्क्रांती होत चालली आहे आणि मेडिकल फील्ड हे सेफ आणि जास्तीत जास्त पेशंटना बेनिफिट देणारा होत चाललेलं आहे असं मी सांगू शकतो. तर जसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲज तुम्हाला ह्याच्यामध्ये काय हेल्प होते आणि पेशंट्सचा काय एक्सपिरियन्स आहे, प्लस काही इंटरेस्टिंग कुठले केस स्टडी असतील जे तुमच्या माझ्या दर्शकाला सांगू. करेक्ट. तर मी तुम्हाला जवळपास 5-1 वर्ष झाले आम्ही आता करतोय OAM बेस्ड आणि हे जे इम्प्लांटेशन आम्ही केली तर बरेच वेगवेगळे विविध डिफिकल्ट केस आम्ही करायचो होतो. मी जवळपास 21 वर्षापासून स्पाइन सर्जरी करतोय आणि यामध्ये आम्हाला लक्षात आलं की लहान मुलांच्या काही केस असतात ज्या खूप डिफिकल्ट केस असतात, त्याला आपण स्कोलियोस म्हणतो आणि त्या ठिकाणी इम्प्लांटेशन करणं खूप डिफिकल्ट असेल. पण आता वेळेला आपण स्कॅन केलेला असतो आणि हे लो डोस स्कॅनर्स आहेत की जुन्या काळात झालं खूप जास्त रेडिएशन असं नाही हो आणि आपण मिनिमम 13 सेकंड्सचा हा स्कॅनर असतो. व्हेरी व्हेरी मिनिमम रेडिएशन टू द पेशंट जे मनात असतं अरे बाबा रेडिएशन असतं असं नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली इम्प्लांटेशन करू शकतो किंवा आयडेंटिफाय करू शकतो लोकेशन, लेवल आणि एरिया या आपण ज्या करायच्या त्या पूर्ण गोष्टी ऑन टेबल करू शकतो. त्याच्यासाठी वापस स्कॅन करण्याची गरज पडत नाही. हा सर्वात जास्त त्याचा बेनिफिट आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की क्रूज कंट्रोलवरती गाडी टाकली की ऑटोमॅटिक जाते. बऱ्यापैकी क्रूज कंट्रोल आपल्याला नेव्हिगेशन जातं की या डायरेक्शनला जा, या ठिकाणी जा, इथे थांबा, ही सेफ्टी आहे. आणि स्पाईनमध्ये हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची की सेफ्टी. पीपल यूज टू बी वरीड, पण आता आपण ऑस्टिओपोरोटिक स्पाईनमध्ये मिनिमल ॲक्सेस सर्जरीमध्ये इंडोस्कोपीमध्ये सुद्धा मी नेव्हिगेशन वापरतो आणि आम्हाला त्यासाठी भरपूर ठिकाणून बोलवलं येतं की हे तुम्ही कसं अचीव केलं किंवा आजकाल मी मोस्ट ॲडव्हान्स सर्जरी करतोय. मिनिमल ॲक्सेस, ब्लिडिंग होत नाही जास्त, पेशंट्स आर कम्फर्टेबल. सेम डे तेव्हा चालणं सुरू करतात किंवा नेक्स्ट डे चालणं सुरू करतात. म्हणजे इट इज बिकम सो सेफ for most of the patients. Yes, काही situations difficult असतात. 2%, 3% patients can have issues of like infection or weakness or anything. But every case is, we have to select the case very, very carefully. तर जसं तुम्ही मेन्शन केले फ्यू टर्म्स स्कोलियोसिस झाले लहान मुलांमध्ये, मिनिमल इन्व्हेजन सर्जरी आहेत, एंडोस्कोपिक सर्जरी आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल स्कोलियोसिसच्या बद्दल? तर जसं एवढं अवेअरनेस आपण बघतोच. तर स्कोलियोसिस हा एक डिफिकल्ट सर्जरी असते, अवघड आणि बाका पण असतो. AI बेस्ड नेव्हिगेशननी आपल्याला खूप फायदा होतो आणि आपण डिफॉर्मिटी चांगल्या प्रकारे करेक्ट करू शकतो सेफली. आणि आपण न्यूरो मॉनिटरिंग वापरतोय. या गोष्टी आजकाल प्रगत झाल्यामुळे आपण हे करू शकतो आणि वी आर लकी वी हॅव अ लार्ज एक्सपिरियन्स ऑफ डुईंग सच सर्जरीज नाव. ओके. अँड सर, मिनिमल इन्व्हेजन आज तरी लोकांना कम्पॅरेटिव्ह आधीपासून आत्ताची ही जी टेक्नॉलॉजी आहे आपल्याला कशी बेटर वाटते इन केस ऑफ रिकव्हरी? आय थिंक मिनिमली ॲक्सेस सर्जरी म्हणजे कमीत कमी चेंज, कमीत कमी ब्लिडिंग, कमीत कमी डिस्टर्बन्स टू द नॅचरल अॅनाटॉमी. देवाने ज्याला शरीर दिलंय त्याला न डिस्टर्ब, कमीत कमी डिस्टर्ब करून आपण सर्जरी कशी करू शकतो याला मिनिमल ॲक्सेस म्हणतात. इंडोस्कोपिक सर्जरी आजकाल आपण डायरेक्ट जाऊन जास्तीत जास्त व्हिज्युअलायझेशन होतं आणि वी कॅन डू द जॉब. नेव्हिगेशन हे आम्ही अमॅलगेशन केलंय आणि वी आर coming up with futuristic spine surgery for most of our patients and we are having very good experience with this technology now. थँक्यू सो मच सर. तुम्ही मला OAM बद्दल आय थिंक सो आमच्या दर्शकांना अजून काही प्रश्न असतील आपण कमेंट सेक्शनमध्ये जरूर पाहू. थँक्यू सो मच फॉर युअर प्रेशियस टाइम. Thank you Suraj for this wonderful interview. Thank you.